निवडणुकीला यांच्याकडे कसे पैसे येतात, कसे पैसे आणले जातात हे मी तुम्हाला पुराव्यानिशी दाखवतोय. 2009 लोकसभा निवडणुका झाल्या आणि लोकसभा निवडणुका झाल्यावरती मधला म्हणजे लोकसभा आणि विधानसभेच्या मधली जी गॅप आहे 3-4 महिन्याची, या 3-4 महिन्याच्या काळात अजित पवारांनी किती सिंचनाचे प्रकल्प सँक्शन केले जे अजून पूर्ण झालेले नाहीत, पण त्याच्या किमती जर समजा तुम्ही ऐकल्यात तर इथे माझ्या बसलेले समोरचे पत्रकार बांधव आपण सगळेजण, आणि हे फक्त विदर्भातले आहेत, त्याची एकूण किंमत हे बघा. पहिला प्रकल्प त्याची किंमत आहे 17 कोटी, दुसरा आहे 1 कोटी 70 लाख, तिसरा आहे 7 कोटी 31 लाख. हे 11/5/2009 11/5/2009 या एकाच दिवशी 17 कोटी आणि 1 कोटीचे 2 प्रकल्प दिलेत. 24/6/2009 म्हणजे साधारणपणे जून महिन्यात 24/6/2009 याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 एका दिवशी प्रकल्प सही केलेत. 25 तारखेला 1, 7 तारखेला 7 जुलै महिन्यामध्ये 1 2 3 4 5 प्रकल्प त्यांनी मंजूर केलेत. 13 तारखेला 1, 14 8 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 प्रकल्प दिलेत. 18 तारखेला 18 8 1 2 3 4 प्रकल्प दिलेत. किंमत ऐकायची किती आहे? या 2 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या फक्त मध्ये एवढे फक्त प्रोजेक्ट सँक्शन झालेत आणि या प्रोजेक्टची कॉस्ट आहे, हे सँक्शन करताना सरकारकडनं ॲडव्हान्स पेमेंट देखील त्यांना इमिजिएटली दिलं गेलंय त्या सर्व लोकांना, आणि त्या संपूर्ण प्रकल्पाची किंमत आहे 25,856 कोटी रुपये. या 25,856 कोटी रुपयांच्या मध्ये किती पैसे निवडणुकीसाठी आले असतील याचा विचार करा. हे एवढे पैसे, या सगळ्या गोष्टी, हे फक्त पैसे खाल्ले जात आहेत. प्रकल्प पूर्ण होत नाहीयेत. आमचा मराठवाडा तसाच भकास, आमचा विदर्भही तसाच भकास, आम्ही तसेच बोलतोय. आणि काय होतंय इथे? इंडिया बुल्स आणलं जातंय. तुमचं प्यायचं पाणी, तुमचं शेतीचं पाणी, हे केंद्र सरकारची योजना, केंद्र सरकारच्या योजनेमध्ये एमओयू मध्ये लिहिलेलं आहे. एमओयू केला जो त्यावेळेला, त्या एमओयू मध्ये लिहिलेलं आहे की किती हजार एकर, 8,000 हेक्टर, 8,000 हेक्टर जमीन अमरावती जिल्ह्यामधली सिंचनाखाली आणण्यासाठी म्हणून हा प्रकल्प आम्ही करत आहोत. त्याच्यासाठी हे आम्ही पैसे देत आहोत. पैसे दिल्यावरती हा प्रकल्प पूर्ण होत आल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये या सगळ्या लोकांनी फेरफार केली आणि तो संपूर्ण प्रकल्प 250 कोटी का 250 कोटी रुपयाला या इंडिया बुल्सवाल्यांनी देऊन टाकला. तुमचे पैसे, तुमचं पाणी, तुमच्या गोष्टी, याला काही नाही. त्याला माहिती आहे तुम्ही विचारणार नाहीत. आता सांगतोय तुम्हाला, आज जर तुमचं प्यायचं पाणी आणि तुमच्या शेतीचं पाणी हे जर इंडिया बुल्सला जाणार असेल, उद्यापासून तुमचं आंदोलन हे झालंच पाहिजे आणि इंडिया बुल्स प्रकरण बंद झालं तरी चालेल. काही गरज नाही असल्या प्रकल्पांची जिकडे तुमच्या तोंडचं पाणी पळवलं जातं, जिकडे तुमच्या शेतीचं पाणी पळवलं जातं. काही गरज नाही असल्या प्रकल्पांची. हे असले प्रकल्प घेऊन तुमच्या माथी मारले जात आहेत. का? कारण त्यांना माहितीये तुम्ही काही करणार नाही आहात. दरवेळेला फक्त आम्ही बोंबलत राहायचं, आमच्या कापसाला भाव नाही, आमची कोरडवाहू शेती, आमच्याकडे सोयाबीनला भाव नाही, आमच्याकडे कुठच्याच गोष्टीला भाव नाही. हा मालाचा विषय नाहीये, भाव तुम्हाला नाहीये, तुम्हाला भाव देत नाहीये ते. आणि तुम्हाला भाव देत नसल्यामुळे तुमच्या पिकाला कोण भाव देणार, तुमचं कोण ऐकणार. तुमचे आमदार बोलत नाहीत. इथे सर्वपक्षीय आमदार इथे विदर्भामध्ये असताना देखील फक्त तोंड देखलं विधानसभेमध्ये बोलायचं
पुढे काही नाही. मी आता चंद्रपूरला गेलो, गडचिरोलीचे लोक भेटले, तिथले पत्रकार भेटले, तिथले इतर लोक भेटले. मला वाटलं होतं मुंबई, ठाणा, पुणा, नाशिक इथलाच फक्त प्रश्न आहे की बाहेरचे बेरोजगार येतात, बाहेरचे परप्रांतीय येतात आणि तुमच्या नोकऱ्या छिनल्या जातात, तुमची कामं घेतली जातात, कंत्राटावरती घेतली जातात. मला वाटलं हा तिकडेच आहे. चंद्रपूरमध्ये गेलो, तिकडच्या सगळ्या कंपन्यांमध्ये 80 ते 90% परप्रांतातले लोक भरलेत. आमच्या आमदार मंत्र्यांना लाजा नाहीत. गडचिरोलीमधल्या सगळ्या प्रकल्पांमध्ये परप्रांतीय घुसवलेले आहेत. कंत्राटी पद्धतीने बाहेरची माणसं आणतायत. तिथली मुलं जर समजा गेली, आपली मुलं जर समजा गेली, काय सांगतात माहितीये? आपली जर मुलं गेली तर त्यांना सांगतात की बाबा आम्हाला नोकरी द्या. त्या कंपनीचे वरिष्ठ जे लोक आहेत काय सांगतात? नोकरी मिळणार नाही. ते आमदार बिमदार खासदार आम्हाला सांगू नका, आम्ही मॅनेज केलेले आहेत. हे कंपनीचे लोक सांगतायत. तुम्ही निवडून दिलेले आमदार, तुम्ही निवडून दिलेले खासदार, कंपन्यांचे लोक सांगतायत तुम्ही आमच्याकडे येऊ नका, आम्ही परप्रांतातली माणसं भरणार, तुम्हाला आमच्याकडे नोकऱ्या मिळणार नाहीत, आम्ही तुमच्या आमदार खासदारांना मॅनेज केलेलं आहे. ते कुठच्या तोंडाने बोलतील आणि जातही नाहीत आपले लोक. चंद्रपूरला तीच परिस्थिती, गडचिरोलीलाही तीच परिस्थिती, वर्ध्यालाही तीच परिस्थिती, नागपूरलाही तीच परिस्थिती. सगळे परप्रांतातले बाहेरची लोक भरली जात आहेत आणि आमचा बेरोजगार इथे वणवण फिरतोय. कुठे गेलो? आपल्याकडच्या बेरोजगारांची संख्या सांगतो फक्त. नुसते एक अमरावती मधले सगळेच आहेत, परंतु याच्यामध्ये एक जिल्हा फक्त तुम्हाला एक उदाहरण दाखल सांगतो. उदाहरण दाखल, यवतमाळ जिल्ह्यात सुशिक्षितांची संख्या 19,79,151. वय वर्षे 19 ते 40 गटातील बेरोजगारांची संख्या किती? तिथेच यवतमाळात 9,40,000. 9,40,000 मुलांना काम नाहीये. ही 9,40,000 मुलं रोज संध्याकाळी घरी जातात आणि शर्मेने मान खाली घालून आई वडिलांच्या समोर उभे राहतात. काय सांगतात? नोकरी नाही मिळाली, काम धंदा नाही, मला पैसे मिळत नाहीयेत. हा सगळ्या बेरोजगारांचा आणि त्याचे वडील शेतकरी काय करतायत? आमच्याकडे आत्महत्या होत आहेत. आत्महत्यांचं प्रमाण आणलंय. 1995 ते 2010 एवढ्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये 50,481 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 50,481 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. जीव दिला, जगता येत नाही म्हणून जीव दिला. तुम्हाला पाणी देता येत नाही, तुम्हाला नोकऱ्या देता येत नाही, तुम्हाला चांगलं शिक्षण देता येत नाही, तुम्हाला मुलींची काळजी घेता येत नाही. बेपत्ता मुली हरवल्या गेल्या, पळवल्या गेल्या. आपल्या जिल्ह्यातल्या कोणत्या कोणत्या? अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम. किती? अमरावतीमध्ये 300. मी फक्त 2010 ते 2011 एवढ्या कालावधीतलं फक्त बोलतोय मी. आपल्यापैकी आलेल्यांपैकी कोणाची तरी बहीण असेल, मुलगी असेल, कल्पना नाही. पण या पळवल्या गेलेल्या अमरावती जिल्ह्यामध्ये फक्त 2010 ते 2011, 2010चं माझ्याकडे आता नाहीये आणि 2011च्या पुढचं माझ्याकडे नाहीये. फक्त 2010 ते 2011 एवढ्या फक्त कालावधीमधल्या मुली पळवण्याची संख्या अमरावतीमध्ये 391, यवतमाळमध्ये 378, बुलढाण्यामध्ये 248, अकोल्यामध्ये 238 आणि वाशिममध्ये 124. एकूण 1,379 मुली पळवल्या गेल्या. हा माझ्याकडचं, मी काही एकटा बसून लिहित नाहीये, हे माझ्याकडचे रेकॉर्ड्स आहेत. यातल्या 886 मुली सापडल्या. 495 मुली अजूनही सापडल्या नाहीत. त्या जिवंत आहेत का मेल्या का कुठे गेल्या कोणालाही ह्याची अजूनपर्यंत पत्ता नाही. याचा कोणालाही थांग पत्ता नाही.